नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण महाकुंभमेळ्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. कुंभमेळ्याचे प्रकार, तो कोठे कोठे भरतो, त्याच्या पर्वशाही स्नानाच्या तिथी तारखा कोणत्या आहेत, कुंभमेळ्याचे पौराणिक महत्त्व काय आहे, कुंभमेळा कधी प्रारंभ होऊन त्याची सांगता कधी आहे, हे आपण आता सविस्तर पाहूया. कुंभमेळा 3 प्रकारचे आहेत: अर्धकुंभ, पूर्णकुंभ व महाकुंभ. अर्धकुंभमेळा दर 6 वर्षांनी येतो, जो प्रयागराज व हरिद्वारला असतो. तर पूर्णकुंभमेळा दर 12 वर्षांनी येतो, जो 4 तीर्थक्षेत्री हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन व नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे आयोजित केला जातो. यावेळी महाकुंभमेळ्याचे आयोजन 144 वर्षानंतर तीर्थराज प्रयागराजला गंगा यमुना सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमावर आहे. असं म्हणतात, आद्य शंकराचार्यांनी कुंभमेळ्याची सुरुवात 3464 वर्षापूर्वी केली होती. महाकुंभ हा समुद्रमंथनाशी संबंधित आहे. ती पौराणिक कथा आता आपण पाहूया. देव आणि राक्षस यांच्यामध्ये वारंवार युद्ध होत असत. त्यामुळे ब्रह्मांडात सर्वशक्तिमान होण्यासाठी काय करावे हे देवांनी श्री विष्णूंना विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की समुद्रमंथन करावे लागेल. त्यातून अमृत बाहेर निघेल. ते प्राशन करूनच सर्व देव अमर होतील. मग वासुकी नागाची दोरी व मंदार पर्वताची रवी करून क्षीरसागरात राक्षसांच्या मदतीने समुद्रमंथन सुरू झाले. पण मंदार पर्वत सागरात बुडू लागला. तेव्हा भगवान श्री विष्णूंनी कूर्म अवतार घेऊन, महाकाय कासवाचे रूप घेऊन मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेऊन आधार दिला. दश अवतारातील हा भगवान श्री विष्णूंचा दुसरा अवतार आहे. समुद्रमंथनातून 14 रत्ने बाहेर आली. अनुक्रमे लक्ष्मी माता, कामधेनू, कल्पवृक्ष पारिजात, शारंग धनुष्य, पंचजन्य शंख, कौस्तुभमणी, उच्चश्रैवा घोडा, ऐरावत, हलाहलविष, चंद्र, अप्सरा रंभा, सुरा व भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन आले. हलाहल श्री भगवान शंकराने कंठात प्राशन केले, तर भगवान श्री विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन ते देवतांना अमृत पाजू लागले. हे पाहताच राक्षसातील स्वरभानू नावाचा एक असुर देवांच्या पंगतीत येऊन बसला. हे लक्षात येताच श्री विष्णूंनी त्याचा शिरच्छेद केला, पण अमृत प्राशन केल्यामुळे तो अमर झाला होता. त्याचे शिर आणि शरीर असे 2 भाग राहू आणि केतू या नावाने नवग्रहात पूजले जाऊ लागले. पुढे इंद्राचा मुलगा जयंत अमृत कलश घेऊन स्वर्गात जात असता असुर मागे लागले व देव आणि असुर यांच्यात 12 दिवस महासंग्राम झाला. ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 1 वर्ष असा हा देवासुर संग्राम पृथ्वीवरचे 12 वर्ष चालला व त्यात देव विजयी झाले. हा अमृतकुंभ स्वर्गात नेताना 4 तीर्थक्षेत्री ठेवला. त्यातील अमृतथेंब तेथे पडले. प्रयागराजला गंगा यमुना सरस्वती, हरिद्वारला गंगा नदी, उज्जैनला क्षिप्रा नदी, तर नाशिक त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी, त्या पवित्र नद्यांमध्ये अमृत मिसळले. त्या अमृत विजयाचे पौराणिक महत्त्व किती महान आहे हे जाणूनच कुंभमेळ्याचे आयोजन होत असते. यावेळी महाकुंभमेळ्याचे आयोजन तीर्थराज प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर 13 जानेवारी 2025ला पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सुरू होत आहे. एकूण 45 दिवस चालणाऱ्या या महाकुंभमेळ्यात 6 अमृततुल्य पर्वशाही स्नान आहेत. जेव्हा बृहस्पती वृषभ राशीत व सूर्यदेव मकर राशीत येतात, तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन प्रयागराजला असते. जेव्हा बृहस्पती कुंभ राशीत व सूर्यदेव मेष राशीत येतात, तेव्हा कुंभमेळा हरिद्वारला असतो. जेव्हा बृहस्पती सिंह राशीत व सूर्यदेव मेष राशीत येतात, तेव्हा कुंभमेळा उज्जैनला असतो. तर
गुरु, सूर्य, चंद्र कर्क राशीत असतात तेव्हा कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वरला असतो. आता आपण 6 पर्वाच्या तिथी तारखा पाहूया. पहिले पर्व शाही स्नान पौष पौर्णिमा 13 जानेवारी 2025ला आहे. दुसरे पर्व शाही स्नान मकर संक्रांती 14 जानेवारी 2025ला आहे. तिसरे पर्व शाही स्नान मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025ला आहे. चौथे पर्व शाही स्नान वसंत पंचमी 3 फेब्रुवारी 2025ला आहे. पाचवे पर्व शाही स्नान माघी पौर्णिमा 12 फेब्रुवारी 2025ला आहे. तर 6वे आणि शेवटचे पर्व शाही स्नान महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025ला आहे. अशा या पवित्र तीर्थक्षेत्री दर 12 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यात हिमालयातील नागासाधू, निर्मोही, अटल, जुना आखाडा असे अनेक साधू, संत, महंत भारताच्या कानाकोपऱ्यातून येऊन महाकुंभमेळ्यात आपली आध्यात्मिक शुद्धी व मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा करून घेतात. अशा या महापुण्यप्रद अमृतमय महाकुंभमेळ्याची सांगता महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी 2025ला होत आहे. श्री हरिहरार्पणमस्तु.